नमस्कार. आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये 2024 या नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे आणि नवीन वर्षातील पहिला सण तो म्हणजे महिलांच्या आवडीचा जिव्हाळ्याचा असा मकर संक्रांतीचा सण लवकरच जवळ येत आहे. तर या सणासाठी स्पेशल अशी तिळाची पापडी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. पहिल्याच प्रयत्नामध्ये अगदी न चुकता मी ही तीळ पापडी तयार केलेली आहे. त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नाही आवडला तर डिसलाईक करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करून समोर दिलेले बेल आयकन प्रेस करून घ्या, म्हणजेच व्हिडिओ अपलोड झाला की तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन येईल. चला तर मग पाहूया आपण ही तिळाची पापडी कशी तयार केली. एकदम कडक कुरकुरीत सुपर क्रंची अशी ही तिळाची पापडी इथं तयार झालेली आहे. करण्यासाठी एकदम साधी आणि सोपी झटपट तयार होणारी ही तिळाची पापडी आज आपण पाहणार आहोत. तुम्ही पाहू शकता हिचा आवाज. आपल्याला या आवाजावरून समजते की आपली तिळाची पापडी एकदम परफेक्ट अशी झालेली. चला तर मग पाहूया आपण ही कशी तयार केली. तर यासाठी बघा आपण साहित्य पाहू. तर 1 वाटी तीळ घेतलेले आहेत आणि 1 वाटी साखर घेतलेली आहे. दोन्हींचं प्रमाण सेम घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाव कप एवढं पाणी लागणार आहे. चला तर मग पाहूया आपण पुढची स्टेप. तर बघा सुरुवातीला आपल्याला एका पॅनमध्ये तीळ भाजून घ्यायचे. तर मी इथं गावरान पद्धतीचेच तीळ घेतलेत. तुम्ही एकदम पांढरी शुभ्र तीळ मिळतात ते सुद्धा घेऊ शकता. त्यामुळे जे आपण तिळाची पापडी करतो ती खूप छान सुंदर अशी दिसते. पण माझ्याकडे घरचे गावरान तीळ होते त्यामुळे मी हेच तीळ घेतलेले आहेत. तर तीळ भाजायला ठेवले आहेत. तोपर्यंत आपण इकडं पोळपाटाला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे. म्हणजे जी तिळाची पापडी आपण करणार आहोत ती लाटून करणार आहोत, त्यामुळे ती चिकटू नये म्हणून आपल्याला पोळपाट आणि बेलण्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि हे बाजूला ठेवून द्यायचं आहे. तर तीळ भाजत असताना आपल्याला ते मीडियम किंवा लो फ्लेमवरच भाजून घ्यायचे, म्हणजे तीळ छान असे खमंग भाजले जातात. आणि बघा आता आपले तीळसुद्धा इथं भाजत आलेले आहेत. तर ही तिळाची पापडी तयार करण्यासाठी फक्त अर्धा तास पुरेसा आहे. एवढ्या वेळेमध्ये आपल्या तीळ भाजण्यापासून ते तिळाची पापडी तयार करण्यापर्यंत सर्व काम होऊन जातं. तर बघा तीळ भाजलेले आहे. आता ते एका पसरट ताटामध्ये काढून घेऊ आणि परत त्याच पॅनमध्ये आपण जी साखर घेतली होती ती साखर आणि पाणी घालून आपण ह्याचा एक छान पाक तयार करून घ्यायचा आहे. तर पाक कशा पद्धतीचा करायचा हे सर्व या व्हिडिओमध्ये सांगितलेले, त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून घ्या. तर बघा आता साखर मेल्ट झालेली आहे, पूर्ण पातळ झाली आणि पूर्ण विरघळलेली सुद्धा आहे, तिला फेस येतोय. तर आता या स्टेपला आपण यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालणार आहोत. यामुळे काय होईल तर जो आपण साखरेचा पाक तयार करत आहोत तो पाक पुढच्या स्टेपला न जाता त्याची साखर न तयार होता तो पातळच राहील. यामुळे आपल्याला साखरेच्या पाकामध्ये लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे आणि थोडीशी वेलची पूड घालून घ्यायची. तर लिंबाचा रस घातल्यामुळं परत पाकाचं साखरेमध्ये रूपांतर होणार नाही, तो पातळच राहील. तर बघा आता पाकाचा छान रंग बदलत चाललेला आहे. तर आपल्याला पूर्ण ह्याची कडक साखर होईल अशा पद्धतीचा पाक तयार करून घ्यायचा आहे, ते मी तुम्हाला समोर दाखवणारच आहे. तर बघा एकदम छान मस्त असा डार्क गुळासारखा किंवा मधासारखा याला कलर आलेला आहे. आता आपण हा पाण्यामध्ये थोडासा सोडून घेऊ आणि चेक करू. जर एकदम मस्त चॉकलेटसारखा कडक असा पाक झाला, ह्याचे कुटके पडायला लागले तर आपला पाक व्यवस्थित झाला आहे असं समजायचं. आणि तुम्ही पाहू शकता बघा याला एकदम काचासारखं असं रूप आलेलं आहे आणि ह्याचे मस्त असे तुकडे व्हायलेत. अगदी हलक्या हातानं जर याला दाबलं तरी ह्याचे तुकडे पडायलेत, म्हणजे आपला पाक असा परफेक्ट झालेला आहे. चॉकलेटच्या गोळीसारखा टणक असा हा पाक झाला की आपला पाक तयार झाला असं आपण इथं समजायचं. साखरेचा पाक अशा पद्धतीचा केला तरच तिळाची पापडी ही क्रंची आणि कुरकुरीत होणार आहे, अन्यथा होणार नाही. आता गॅस बंद करून घेऊ आणि आपण जे थंड होण्यासाठी तीळ ठेवले होते ते यामध्ये घालून घेऊ आणि आता हे तीळ आपल्याला या पाकामध्ये पूर्णपणे मिक्स करून घ्यायचे. तर थोडाही वेळ न घालवता आपल्याला हे झटपट याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचेत, नाहीतर मग हे जिथल्या तिथं घट्ट होऊन बसल आणि हे मिक्सही होणार नाही आणि ह्याची पापडीही करता येणार नाही. तर बघा आता हे सगळं एकत्र झालेलं आहे. गॅस बंदच राहू द्यायचा आहे, परत आपल्याला गॅस लावायचा नाही. आता आपण जो तुपानं ग्रीस करून तयार करून ठेवलेला पोळपाट होता त्यावर आपल्याला हे थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे. आता हे खूप गरम असतं त्यामुळे खूप काळजीपूर्वक आपल्याला ही सर्व प्रोसेस करायची आणि एकदम गरम असतं त्यावेळेसच करायची. जर थंड झालं तर याच्या आपल्याला पापड्या करता येणार नाहीत. तर बघा एकदम हलक्या हातानं आपल्याला हे मिश्रण हातामध्ये उचलून घ्यायचंय. जास्त दाबून जर धरलं तर हे पोळतं त्यामुळे, आणि एकदम हलक्या हातानं आपल्याला याला आता लाटून घ्यायचे. तर अजिबात चिकटत वगैरे काही नाही, बिनधास्तपणे आपल्याला ही पापडी लाटून घ्यायची. चिकटलं तरी काही होत नाही, नंतर मोडून परत करायची. आणि मिश्रण जरी थंड झाल्यानंतर कडक झालं तरीही कमी गॅस करून आपल्याला हे परत थोडंसं गरम करून घ्यायचं, म्हणजे हे मिश्रण आपलं नंतर परत पापडीसाठी तयार होईल. आणि बघा सुरुवातीला मी एक छोटीशीच पापडी लाटून घेतलेली
आणि एकदम मस्त झालेली. आता आपण थोडीशी मोठी पापडी लाटून घेऊ. तर प्रत्येक वेळेस पापडी जर आपल्याला उचलता येत नसेल किंवा अवघड जात असेल तर अशा पद्धतीनं पोळपाटच फिरवून घ्यायचा आणि ती पापडी पूर्ण अशी होता होईल तेवढी पातळ लाटून घ्यायची आहे. खूप काही मेहनत न घेता आपण ही तिळाची पापडी तयार करू शकतो. तर बाजारामध्ये या पापड्या खूप महाग मिळतात आणि आपण जर अशा पद्धतीने घरीच ही पापडी तयार केली तर खूपच भारी. मकर संक्रांतीला आपण लाडू वगैरे तर नेहमीच करतो, पण एखाद्या वेळेस अशा पद्धतीची तिळाची पापडी जर केली तर आपल्या मनाला खूप छान असं समाधान मिळतं आणि पहिल्याच प्रयत्नात न फसता आपण ही तिळाची पापडी एकदम छान पद्धतीने तयार करू शकतो. आणि ही तिळाची पापडी अजून सोप्या पद्धतीने जर आपल्याला करायची असेल तर पोळपाटावर आपण बटर पेपर ठेवून त्यावर तिळाचं मिश्रण ठेवायचं आणि त्यावरून परत बटर पेपर लावून जसा आकार येईल तशा पद्धतीनं आपण ही तिळाची पापडी लाटून घ्यायची. इथं आकार उकार काहीही पाहायचं नाही, आपल्याला फक्त तिळाची पापडी कुरकुरीत अशी तयार करून घ्यायची आहे. आणि बघा, मी बटर पेपर न वापरताच तुम्हाला ही पोळपाटावर तिळाची पापडी तयार करून दाखवलेली आहे आणि एकदम मस्त पहिल्याच प्रयत्नात मी सक्सेसफुली ही तिळाची कुरकुरीत पापडी तयार केलेली आहे. लाटायला थोडासा वेळ लागतो पण एकदम भारी पातळ अशी लाटून घ्यायची. तर मी मुद्दामहून व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पापडी लाटून तुम्हाला दाखवलेली आहे, कुठंही स्किप केलेलं नाही. आता तिळाची पापडी लाटत असताना आपल्याला वाटतं की हे पोळपाटाला चिकटलेली निघते की नाही की, पण बघा एकदम हलक्या हातानं उचलली तरी तिळाची पापडी खूप छान पद्धतीने ही निघालेली आहे आणि ह्याची लेअरसुद्धा तुम्ही पाहू शकता, एकदम पातळ अशी तयार झाली. आता मी तुम्हाला दुसरी एक तिळाची पापडी लाटून दाखवणार आहे. तर जोपर्यंत आपलं मिश्रण गरम आहे तोपर्यंत आपल्याला फास्टमध्ये या तिळाच्या पापड्या लाटून घ्यायच्या, म्हणजे यामुळे आपला वेळ वाचेल आणि परत परत आपल्याला हे मिश्रण काही गरम करण्याची गरज लागणार नाही. होईल तर दोघी जणींनी ह्या तिळाच्या पापड्या लवकरात लवकर लाटून घेतल्या तर खूप फास्टमध्ये आपल्या ह्या तिळाच्या पापड्या तयार होतात. आपण तिळाच्या लाडूचा एक व्हिडिओ दिलेला आहे, तर तिळाचे कुरकुरीत लाडूसुद्धा आपण इथं तयार करून दाखवलेले होते. खूप छान आणि साध्या सोप्या पद्धतीने आपण हे लाडू तयार केले होते. मकर संक्रांतीसाठी ज्यांना लाडू तयार करायचे आहेत त्यांनी तो व्हिडिओसुद्धा पाहू शकता. आता आपली तिळाची पापडी तयार होतच आलेली आहे, पण ह्या ठेवायच्या कशा किंवा यांची काळजी काय घ्यायची हे सर्व या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. तर बघा, आता इथं तिळाची पापडी लाटून तयार झालेली आहे. तर लाटल्या लाटल्या आपल्याला ह्या तिळाच्या पापड्या एखाद्या कपड्यावर पांगवून म्हणजे पसरवून ठेवून द्यायच्यात. यांना हवा लागली की या कडक होतात. आणि बघा, मी इथं खूप छान अशा एका पांढऱ्या शुभ्र कपड्यावर ह्या तिळाच्या पापड्या अशा ठेवून दिलेल्या आहेत. एक 10 मिनिट किंवा 5 मिनिटसुद्धा यांना पुरेसे होतात. यांना कडकपणा आला की मग आपण ह्या डब्यामध्ये भरून ठेवायच्यात. तर डब्यामध्ये कशा भरायच्या, ज्यामध्ये आपल्याला तिळाच्या पापड्या ठेवायच्यात ते भांडं सुरुवातीला कोरडं असं घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये बटर पेपर ठेवून घ्यायचा आहे. तर माझ्याकडे बटर पेपर नव्हता त्यामुळे मी इथं तुम्हाला पेपर ठेवून दाखवत आहे. वरती तिळाची पापडी ठेवायची, नंतर बटर पेपरचा तुकडा ठेवायचा, नंतर पापडी ठेवायची आणि नंतर बटर पेपर, असं एक तिळाच्या पापडीच्या मध्ये एक बटर पेपर आला पाहिजे. अशा पद्धतीने या तिळाच्या पापड्या हवाबंद डब्यामध्ये ठेवून घ्यायच्या आहे. आणि तुम्ही परत एकदा पाहून घ्या, एकदम मस्त कुरकुरीत अशी तिळाची पापडी इथं आपली तयार झालेली. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून समोर दिलेले बेल आयकन प्रेस करून घ्या. पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन रेसिपीसहित. तोपर्यंत व्हिडिओज पाहत राहा. बाय बाय.